हॅलो स्टुडंट्स, आपण ह्याच्या आधीच्या पार्ट्समध्ये क्रिप्टोगॅम्स हे क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टीमधलं सब डिव्हिजन हे आपण अभ्यास केलेलं आहे. त्याच्यानंतरचं जे डिवायडेशन झालं होतं त्यातला दुसरा सब किंगडम आहे तो म्हणजे फॅनोरोगॅम्स. फॅनोरोगॅम्स मीन्स वॉट? दोज प्लांट्स they have special structure for reproduction and produce seeds are called phanerogams. ज्या प्लांट्स रिप्रोडक्शन करण्यासाठी स्पेसिफिक ऑर्गन्स त्यांच्याकडे प्रेझेंट्स आहेत आणि दे कॅन प्रोड्यूस सीड्स, दे आर इन्क्लुडेड इन द फॅनोरोगॅम्स. या प्लांट्समध्ये आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म्ड विच कंटेन्स द एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड. त्याच्यामध्ये सीड तयार म्हणजे रिप्रोडक्शन नंतर सीड तयार होतं आणि त्या सीडमध्ये एम्ब्रियो आहे आणि त्याचबरोबर स्टोर्ड फूड सुद्धा आहे. आणि ज्यावेळेस ते सीड सॉईलमध्ये टाकले जाईल, जर्मिनेशनसाठी वापरलं जाईल, त्यावेळेस त्या स्टोर्ड फूडचा वापर करून एम्ब्रिओपासून त्या ठिकाणी इनिशियल ग्रोथ त्या प्लांटची होते. जे रूट असेल, प्लांट शूट असेल ते त्या ठिकाणी डेव्हलप होतात. त्याला आपण रॅडिकल प्लुमेल वगैरे म्हणतो. आता ज्यांच्याकडं रिप्रोडक्शन करण्यासाठी हा स्पेशल पार्ट आहे जे सीड्स तयार करू शकतात ते फॅनोरोगॅम्समध्ये. याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत की whether the seeds are enclosed in a fruit. आपण जनरली बघतो की आपण जे फ्रूट्स वगैरे खातो त्या फ्रूट्समध्ये आपल्याला सीड्स दिसतात. तुम्ही मँगो बघितला असेल, टोमॅटो बघितला असेल किंवा कस्टर्ड ॲपल बघितला असेल, त्याच्यामध्ये सीड्स असतात. म्हणजे फ्रूटमध्ये एन्क्लोज्ड आहे असे एक कॅटेगरी आहे. आणि दुसरं जे आहे दे आर नॉट एन्क्लोज्ड इन द फ्रूट. फ्रूटमध्ये ते एन्क्लोज्ड नाही, डायरेक्ट सीड्स ते देतात. देअरफॉर द फॅनोरोगॅम्स आर क्लासिफाईड इंटू अगेन टू टाइप्स, जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. म्हणजे किंगडम प्लॅन्टिये, सब किंगडम फॅनोरोगॅम्स आहे आणि त्याच्यामध्ये दोन डिव्हिजन्स येतात, एक जिम्नोस्पर्म आणि दुसरं एंजिओस्पर्म. आता त्याच्यामध्ये आपण जिम्नोस्पर्म्स बद्दल बघू. डिव्हिजन जिम्नोस्पर्म. फर्स्ट डिव्हिजन, या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या प्लांट्स सीड्स प्रोड्यूस करतात पण दे आर नॉट एन्क्लोज्ड इन अ फ्रूट. फ्रूटमध्ये ते एन्क्लोज्ड नाही आहेत, ते डायरेक्टली त्या ठिकाणी सीड्स जे आहेत ते त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात. आपण गार्डनमध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स बघतो पण याच्यामधल्या डिफरन्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. आता तुम्ही गार्डनमध्ये सायकसचे वगैरे प्लांट्स बघितलेले आहेत, आपल्या शाळेमध्ये सुद्धा लावलेले आहेत. बॉटल पाम वगैरे हे तुम्ही सगळ्या ग्राउंडमध्ये आतमध्ये लावलेले आहेत. या प्लांट्सला जर विचार केला असेल तर याचे कॅरेक्टर्स काय आहेत? दे आर मोस्टली एव्हरग्रीन, म्हणजे सदाहरित आहेत. एव्हरग्रीन. पेरिनियल मीन्स दे कॅन लिव्ह ऑन मेनी इयर्स, म्हणजे अनेक वर्ष जगणारे आहेत. दरवर्षी त्याला त्या ठिकाणी सीड्स वगैरे येतात, प्रोसेस कंप्लीट होते आणि त्या वर्षानुवर्षे टिकतात. अँड उडी म्हणजे त्याच्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात लाकूड मिळू शकतं. अशा कॅटेगरीमध्ये येणाऱ्या या प्लांट्स आहेत. देअर स्टेम्स आर विदाऊट ब्रँचेस. आता आपण बघू शकतो की हे जे सायकस प्लांट आहे याला आपल्याला कुठंही ब्रँच दिसत नाही. स्टेमला ते इरेक्ट असतात, स्ट्रेट असतात. अँड द लीव्स फॉर्म अ क्राऊन. वरच्या साईडला आपल्याला त्या ठिकाणी क्राऊन तयार झालेला दिसतो. म्हणजे नारळाचं झाड जसं आपण बघितलेलं आहे की त्याचे फाटे वर येतात आणि एक प्रकारचा क्राऊन, मुकुट तयार झाल्यासारखं दिसतात. These plants bear male and female flowers on different sporophylls of the same plant. या प्लांट्समध्ये त्या ठिकाणी
मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे सेपरेटली येतात. सीड्स ऑफ दीज प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. त्यांच्यामध्ये तयार होणाऱ्या ह्या ज्या सीड्स आहेत रिप्रोडक्शन नंतर, ते कुठल्याही प्रकारचं नॅचरल कव्हरिंग त्याच्यावरती नाही आहे. आणि देअरफोर दे आर कॉल्ड ॲज द जिम्नोस्पर्म. आता याच्यामध्ये जिम्नोज याचा अर्थ नेकेड, स्पर्म मीन सीड. नेकेड सीडेड प्लांट्स दॅट इज द जिम्नोस्पर्म. याच्यामधले एक्झाम्पल्स आहेत सायकस, पायसिया दॅट इज द क्रिसमस ट्री, आपण बघितलेलं आहे शाळेमध्ये आहे आपल्या. थुजा मोरपंखी, पायनस देवदार जे आपण लाकडासाठी वगैरे फर्निचरसाठी वापरतो. तर अशा कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ह्या प्लांट्स आहेत. या ठिकाणी या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो हे त्या ठिकाणी येणारं त्याचं ते कोन म्हणले जातं, मेल कोन फिमेल कोन, की ज्यामध्ये सीड्स तयार होतात. ते एक प्रकारचं फ्लावर आहे त्या प्लांटच्या बाबतीतलं. आता पुढची डिव्हिजन जी आहे ती आहे अँजिओस्पर्म्स. आता अँजिओस्पर्म्स जे आहेत these the flowers these plants bear on their reproductive organs. म्हणजे एक स्पेसिफिक ऑर्गन त्या प्लांटला डेव्हलप होतो ज्याला फ्लावर म्हणतो. इट इज यूज्ड ओनली फॉर द रिप्रोडक्शन. त्या प्लांटच्या रिप्रोडक्शनसाठी त्याचा वापर होतो. फ्लावर्स डेव्हलप इन टू फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्म्ड विदिन द फ्रूट्स. या फुलांपासूनच फ्रूट तयार होतात आणि त्याच्यामध्ये हे सीड्स असतात. दस these seeds are covered, hence they are called angiosperm. हे सीड जे आहेत त्या फ्रूटमध्ये असतात, कवरिंग असतं त्याला एक, म्हणून त्याला अँजिओस्पर्म म्हणलं जातं. अँजिओस मीन्स कवर आणि स्पर्म मीन्स सीड्स. आता एवढंच नाही तर द प्लांट्स हुज सीड्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हाल्व्स किंवा ऑर डायकॉटिलिडॉन्स आर कॉल्ड डायकॉटिलिडॉनस प्लांट्स. तुम्ही बघितलं असेल शेंगदाणा, त्याचे 2 भाग तयार होतात. फोडल्यानंतर सीडचे तुकडे केल्यानंतर 2 पार्ट्स तयार होतात. त्याला म्हणायचं डायकॉटिलिडॉनस प्लांट. आणि ज्यांचं ज्या प्लांट्स आहेत ज्यांचं सीड्स 2 पार्ट्समध्ये डिवाइड होऊ शकत नाही, दे आर कॉल्ड मोनोकॉटिलिडॉन्स. दोज कंटेन सिंगल कॉटिलिडॉन आर कॉल्ड मोनोकॉटिलिडॉनस प्लांट. आणि ज्याचे 2 म्हणजे आता तुम्ही ज्वार असेल, राईस असेल, मेज असेल, याचे 2 भाग होऊ शकत नाहीत सीडचे. दे आर कॉल्ड ॲज द मोनोकॉटिलिडॉन. आणि ज्या काही पल्सेस आहेत, डाळी आहेत सगळ्या प्रकारच्या, हरभरा असेल, वाटाणा असेल, तूर असेल, शेंगदाणा असेल, याचे आपण 2 पार्ट्स करू शकतो. दे आर कॉल्ड ॲज द डायकॉटिलिडॉनस प्लांट. जे याच्या पुढचं डिव्हिजन अशा पद्धतीनं केलेलं आहे. तुमच्यापाशी हा एक चार्ट आहे. या चार्टचा जर आपण विचार केला तर डायकॉटिलिडॉनस प्लांट आणि मोनोकॉटिलिडॉनस हे कशावरून क्लासिफाय होतात हे आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा सीड्स 2 कॉटिलिडॉन डायकॉटिलिडॉनसमध्ये, सिंगल कॉटिलिडॉन मोनोकॉटिलिडॉन्समध्ये. आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करत असताना लक्षात येतं. रूट जे आहे ते वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट, की त्याला टॅपरूट सिस्टीम. मी तुम्हाला त्या 2 प्लांट्स दाखवणार आहे आणि त्याचे हे कॅरेक्टरसुद्धा दाखवणार आहे. तर मोनोकॉटिलिडॉन्समध्ये फायब्रस रूट्स आहेत की ते एकाच ठिकाणी, असं ज्वारीचं तुम्ही जर प्लांट उपटून बघितली तर ते एकाच ठिकाणी रूट्स आलेले दिसतात. पण जे डायकॉटिलिडॉनमध्ये एक पहिल्यांदा प्रायमरी रूट येते आणि त्याला ब्रँचेस येतात, त्याला टॅपरूट म्हणतात. आणि जे एकाच ठिकाणाहून सगळे सेम मॅनरमध्ये रूट्स येतात त्याला फायब्रस रूट्स म्हणतात. स्ट्रॉंग हार्ड स्टेम जे आहे ते स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे. एक्झाम्पल बनियन ट्री, वडाचं झाड वगैरे, मँगो ट्री हे आपण घेऊ शकतो की एकदम स्ट्रॉंग आहे. पण मोनोकॉटमध्ये या ज्या प्लांट्स आहेत या हॉलो म्हणजे त्याच्यातनं आतनं पोकळी आहे त्या स्टेममध्ये. एक्झाम्पल बांबू, एक्झाम्पल बनाना, फॉल्स स्टेम फॉल्स आहे. डिस्क लाईक एक्झाम्पल ओनियन, ओनियन हे सुद्धा स्टेम आहे, लक्षात घ्या. जो कांदा आहे तो स्टेममध्ये येतो. लीफ रेटिक्युलेट वेनेशन आहे, पॅरलल वेनेशन आहे. रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार शिलाविन्यास आणि पॅरलल मीन्स त्या ठिकाणी सुरुवातीच्या टोकापासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी पॅरलल ह्या व्हेन्स गेलेल्या असतात.
फ्लावर जे आहेत ते डायकॉटमध्ये 4 or 5 पार्ट्स, म्हणजे त्याचे जे कॅलिक्स असेल, करोला असेल, हे सेपल पेटल हे 4 किंवा 5च्या पटीमध्ये असतात, तर मोनोकॉटमध्ये 3च्या पटीमध्ये ते असतात. याच्या एक्झाम्पल्स बघा. तुम्ही आता जस्ट गावाकडे आहात तर त्या ठिकाणी सोयाबीन आहे, हे आपण डायकॉटमध्ये घेतो. ही स्टेम, ही त्याची रूट सिस्टीम जी आहे, एक प्रायमरी येतं आणि त्याला ब्रँचेस येतात. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एकाच ठिकाणी सगळ्या रूट्स आलेले दिसतात. त्याच्यानंतर हे लीव्ज जे आहेत, या लीव्जमध्ये आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन दिसतं, जाळीदार शिलान्यास. त्यानंतर स्टेम जे आहे ते स्ट्रॉंग असतं. यांच्यामधलं स्टेम जे आहे ते हॉलो आहे आणि इलॅस्टिक आहे आणि व्हेनेशन हे पॅरलल असतं. अनब्रँचड आहे, ही ब्रँचड आहे, हे सुद्धा आपण कॅरेक्टर त्यामध्ये विचारात घेऊ शकतो. आणि फ्लावर्स जे आहेत ते 4 or 5, 5 पेटल, 5 सेपल्स या पटीमध्ये असतात. यांचे 3च्या कॅटेगरीमध्ये असतात. आणि सीड्स जर घेतलं तर ते 2 ह्याच्यामध्ये डिवाइड होऊ शकतात. याच्यामध्ये फक्त एकाच ह्याच्यामध्ये डिवाइड होऊ शकतं. तर अशा प्रकारचं हे क्लासिफिकेशन प्लांटचं आहे. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर किंगडम प्लांटीमध्ये 2 सब किंगडम्स आहेत, एक क्रिप्टोगॅम्स, दुसरा फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅममध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे त्या ठिकाणी डिव्हिजन्स आहेत. फॅनोरोगॅम्समध्ये 2 सब डिव्हिजन्स आहेत, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचे 2 पार्ट्स आहेत, डायकॉट आणि मोनोकॉट. तर अशा प्रकारचा हा चॅप्टर या ठिकाणी संपतोय. तुम्हाला पुस्तकाच्या खाली त्या ठिकाणी एक्झरसाइज दिलेली आहे, की सगळ्यांनी सोडवायचे आणि सोडवल्यानंतर त्या ठिकाणी मला व्हॉट्सअपवरती टाकायचे पर्सनली, आणि मग मी चेक करणार आहे. ते वहीमध्ये लिहून ठेवायचे, डेट टाकू. थँक्यू. तुम्हाला तुम्ही तो दुसरा एक व्हिडिओ दाखवतो यामध्ये. बघा स्टुडंट्स, डायकॉट आणि मोनोकॉट या 2 प्लांट्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. आता फर्स्ट आपण डायकॉटचे कॅरेक्टर्स बघू. की रूट सांगितलेलं होतं की यामध्ये एक सिंगल मेन रूट येतं आणि त्याला अनेक ब्रँचेस त्या ठिकाणी फॉर्म होतात. स्टेम जे आहे ते त्या ठिकाणी वुडी असतं, हार्ड असतं, म्हणजे इलॅस्टिक नेचर त्याच्यामध्ये नसतं. रूट्स जर बघितल्या, लीफ हे रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे त्याच्यामध्ये जाळी ह्या व्हेन्स जे आहे, ह्या ज्या शिरा आहेत त्याची जाळी तयार झालेली बघायला मिळते. तर मोनोकॉटचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एकाच ठिकाणी हे सगळे रूट्स अरेंज झालेले दिसतात, म्हणून याला फायबरस रूट्स म्हणतात. स्टेम जे असतं ते इलॅस्टिक असतं. आपण ग्रास वगैरे बघितलेले आहे की ते लवचिक फिरू शकतं, हॉलो असतं. व्हेनेशन जे आहे ते पॅरलल व्हेनेशन या ठिकाणी बघायला मिळतं, जे पहिल्या सुरुवातीपासून निघालेलं आहे ते शेवटपर्यंत ह्या वेन्स ह्या टोकापर्यंत जातात, पॅरलली रन करतात. आता याला फ्लावर्स नाही आहेत, म्हणजे 4 and 5च्या टाईप्समध्ये. असे तुम्ही शेतामध्ये असतील, घराच्या अंगणात असतील, अनेक प्लांट्स असतात, त्या तुम्ही छोट्या काढून बघायच्या आहेत की ते मोनोकॉट आहे का डायकॉट आहे. या कॅरेक्टर्सवरनं तुम्ही अभ्यास करू शकता. लक्षात ठेवा, पण घरात लावलेले जे काही दुसरे आंब्याचे वगैरे रोप असतील ते काढून बघायचे नाही. ओके.